नमस्कार. काल मला माझ्या एका रुचिरा म्हणून मी फेसबुकमध्ये एका ग्रुपमध्ये आहे, परिवारात आहे. त्या परिवारामध्ये एकीने मला सांगितलं की तुम्ही फोन बरोबर ठेवत नाही वगैरे. खूप छान सल्ले मला तिने दिले. एक तर हे आम्हाला खूप वयाच्या उशिरानंतर हाताळायला मिळालेलं हे तंत्रज्ञान आहे आणि एवढं काही येत नाही त्याच्यामध्ये, आणि बाहेर जाऊन त्याच्यावरचे क्लासेस वगैरे काही केले नाही. असंच कधी कोणीतरी दाखवलं, कोणाकडून लहान मुलांकडून विचारून त्याच्यामध्ये मी प्रगती करते आहे. पण त्यांनी मला जे सल्ले दिले त्याने मला खूप बरं वाटलं. आणि मला खूप वाटतं की कुठल्याही ह्याच्यामध्ये संवाद हा महत्त्वाचा असतो. मी जे काय कंटेंट, कोणी पण जे काय कंटेंट टाकतं त्या मुद्द्याला जोडून जर कोणी सांगितलं हा मुद्दा बरोबर आहे, नाही आहे, चुकीचं आहे, त्याच्यामध्ये चूक असलेली सांगितली तर सांगणाऱ्याला त्याच्यामध्ये स्वतःमध्ये बदल करून घालता येतो. आणि म्हणून मी आज त्या ताईंचं खूप मनापासून धन्यवाद करते की त्यांनी मला कळत होत्या माझ्यात त्या चुका होत आहेत, पण त्या कशा बाहेर पडायचं ते मला कळत नव्हतं. ते मला त्यांनी खूप चांगलं सांगितलं असं मला वाटतं. आज जेव्हा बघतील तेव्हा त्यांना कळेल की मी काहीतरी 1% तरी त्याच्यामध्ये बदल केला आहे का, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं मी पालन केलं आहे का. तर मला ना खरंच लहान असताना आमच्या एका मुख्याध्यापकाने मला आमच्याकडे सहज बोलताना ते खूप सांगायचे, संवाद ही एक कला आहे, संवाद करणं ही एक कला आहे. आणि कला कुठलीही असू दे, मग ती नाचणं असू दे, गाणं असू दे, स्वयंपाक असू दे, अगदी साधं कचरा वगैरे काढणं, साफसफाई करणं, कुठलीही कला असू दे, त्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवायला त्याच्यावर खूप मेहनत करावी लागते. सर्वांगाने त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने शिकावं लागतं, तेव्हा जाऊन त्याच्यामध्ये माणूस प्रवीण होतो. संवाद ही एक कला आहे आणि शिकायला खूप मेहनत लागते. वाद ही वृत्ती आहे, वाद करणं ही वृत्ती आहे आणि ती उफाळून येते, कधीही येते, आणि त्याला लगाम लावणं ही एक कला आहे. तर वाद करण्याची वृत्ती असते माणसाची. आणि म्हणजे काही लोक तू किती चांगलं कर पण त्यांना तुझं चांगलं आवडणार नाही. म्हणजे हे आम्हाला त्यांनी सांगितलं नाही आवडणार, पण त्यांना तुला कमी लेखण्यासाठी, तू पुढे जाऊ नये म्हणून, तुझ्या प्रगतीमध्ये अडथळे आणायला ते वाद नक्की करतील, नक्की तुला नावं ठेवतील. तर हे त्यांनी आम्हाला शाळेमध्ये वर्गामध्ये सांगितलं. आणि मग पुढे मोठी होत कबीराचं एक खूप मला आवडणार, मला एक 10-12 कबीराचे दोहे इतके पाठ आहेत ना की ते त्या क्षणाला त्या विषयाला बरोबर आठवतात. त्यातला एक आहे, ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय, अपना तन शीतल रहे, औरों को सुख होय कबीरा, औरों को सुख होय. संवाद करायला तुमची वाणी अशी पाहिजे की तुम्ही जेव्हा ती वाणी तुमच्या तोंडातून बाहेर काढता, जो बोलणारा आहे त्याचं शरीर तर शांत असणार आणि जो ऐकणारा आहे तोही सुखी असणार, आनंदी असणार. जर तुम्ही रागाने, त्विषाने, तर करून अपशब्द वापरून, शिव्या वापरून स्वतःचं रक्त जळवत असाल आणि समोरच्यालाही राग देत असाल तर त्या वाणीला कलाशास्त्र नाही, हे माझ्या लक्षात आलं. खूप जणांना विषय वेगळा असतो पण त्यांना ओकायचं असतं, धाड ओकतात. आता हे झालं बोलण्यामध्ये तुमचा राग द्वेष कळतो, आवाजाचा. कधी एखादा माणूस खरंच चांगला असतो पण त्याचा आवाजाचा रेंजवर त्याला
प्रभुत्व नसल्यामुळे त्याचं बोलणं एकदम रॅश वाटतं, दुखवणारं वाटतं, पण त्याचा मथितार्थ बरोबर असतो. आणि हल्ली काय झालं आहे, समोरासमोर बोलणं कमी झालेलं आहे. मग बोलणं कशातून होतं? माध्यमातून व्यक्त होणाऱ्या माणसांना विरोध करायचा असेल तर त्या मुद्द्यावर विरोध न करता त्यांच्यावर अपशब्द वापरणं, त्यांना कोटी करणं, त्यांना दुरुस्ताही करणं, हा प्रकार जो चालतो ना, त्याच्यासाठी भाऊ तुरसेकरांनी ह्याच्याखाली कॉमेंट्स बंद ठेवलेले आणि त्यांनी त्याचं क्लेरिफिकेशन अतिशय स्पष्टपणे दिलेलं आहे की ते पूर्वी पोस्टमॅन चॅनलवर कधीतरी एखाद दुसरं स्वतःचं विवेचन घालायचे, विश्लेषण घालायचे राजकीय. त्यावेळेला एका विश्लेषणामध्ये खाली श्रोत्यांनी घातलेल्या वादात, आपापसामध्ये घातलेल्या वादामध्ये त्यांना बोलवून तपासणी झाली आणि तपासकालाही कळत होतं, पोलीस अधिकाऱ्यालाही कळत होतं, तपासणी अधिकाऱ्याला, की ह्याच्यामध्ये भाऊ तुरसेकरांचा काहीही हे नाही आहे, दोष नाही आहे. पण राजकीय दबाव इतका होता की त्यांचे उगाच ते हेलपाटे घालणे पोलीस स्टेशनला वगैरे, तपासणी अधिकाऱ्याला उत्तरं देणे, ह्याच्यामध्ये उगाच वेळ गेला. त्यामुळे त्यांनी कॉमेंट सेक्शन बंद ठेवलेलं आहे. आता तिथे त्यांना बोलता येत नाही, मग लोक काय करतात, दुसऱ्या चॅनलवर जे कुठे असतात ना, आणि तिथे जर भाऊ गेले तिथे जाऊन व्यक्त होतात त्यांची मळमळ, त्यांचं ओकणं. आणि ते भाऊ नेहमी म्हणतात त्यांची मळमळ निघते ना, निघू दे, कुठेतरी मळमळ निघायलाच पाहिजे, नाही तर त्यांना त्रास होईल. किती काळजी घेतात बघ ते मळमळ निघणाऱ्यांची. आता म्हणून मग त्याच्यानंतर मी खाली मुद्दामून कॉमेंट्स कधी दुसऱ्यांच्या सुशील कुलकर्णी, नीरज अत्री ह्यांना मी ऐकले तर त्यांना बघते, त्याला एक लक्षात येतं की मुद्द्यावर न बोलता त्यांच्या जातीचा उल्लेख करून भरतुंड्या, पीठमागे हे असे शब्द वापरून मुद्दा काय आहे त्याच्याशी त्या संवाद करणाऱ्याला, कॉमेंट लिहिणाऱ्याला काही संबंध नसतो, त्याला फक्त त्याला शिव्या द्यायचे असतात. हे मी पाहिलं आणि मग अशा वेळेला मला आठवतात महात्मा गौतम बुद्धांचे शब्द. त्यांना कोणीतरी भरपूर शिव्या दिल्या तर ते एकदम शांत होते. त्या शिष्याने म्हटलं, तुम्ही का नाही त्यांना गप्प केलं? तर म्हणे, त्याने मला दिलं पण मी घेतलंच नाही, तर राहिलं कोणाकडे? त्याच्याचकडे राहिलं. तर ही जी वृत्ती आहे ना, ही पण आता हल्ली खूप महत्त्वाची आहे. जसं कला, संवाद करणं ही कला आहे ना, तर आता त्यांची मळमळ ते येऊन मुद्दा सोडून अपशब्द वापरून, किंवा काही लोक तर मी माझ्या ह्याच्यावर काही लोक आजी, काकू असं संबोधन करतात, अपशब्द नाही वापरत, पण मुद्द्याला सोडूनच काहीतरी लिखायला ह्याचं, मुद्दामून विरोध करायचा. आणि हे मी खूप जण राजकीय ह्याच्यामध्ये बघितलं. राजकीय जेव्हा मी कुठलं लिहिते म्हणते त्याच्यावर येऊन ओकणारे खूप असतात. बाकीच्या माझ्या अनुभवावर, मी लहान मुलांबरोबर खेळते त्याचे एपिसोड घालते, त्याच्यावर व्यक्त करायला त्यांना वेळ नसतो. चांगलं किंवा वाईट दोन्ही वेळ नसतो. पण राजकीय काय लिहिलं आणि ते मी मोदींचं नाव घेऊ न घेऊ, पण जे मोदी विरोधक आहेत त्यांना त्यांची मोदी विरोधाची मळमळ इतकी झालेली असते की ती काढायचीच असते. ते काढायला येतात, मुद्दा सोडून बोलतील आणि वेगळंच काय बोलत राहतील आणि नको ते शब्द वापरत राहतील. ते त्यांचे संस्कार दाखवतात. काही जणं अगदी अतिशहाणे असल्यासारखं, जर मी नीटवर बोलले, तुम्ही राम मंदिराचं दिसतच नाही, तुम्हाला राम मंदिरावर बोलले, तुम्हाला बंगालच्या निकालाचं त्याला मारतायत ते दिसतच नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या मनातलेच विचार ऐकायचे असतात. आहेत ना वेगळे चॅनल आहेत, तिथे जाऊन तो विषय घालून जे ऐकायचं ते ऐका, पण नाही दुसरीकडे जाऊन मोदी समर्थकांचं ऐकणार आणि तिथे जाऊन मोदी विरोध करणार. कारण त्यांचा विरोध करायची, त्यांना मळमळ करायची असते आणि त्याच्यासाठी अपशब्दांचा भडीमार करणार ही त्यांची वृत्ती असते. आता ह्या वृत्तीला आपण काहीच करू शकत नाही. मुद्दाने सांगितल्याप्रमाणे दुर्लक्ष करणं, त्यांनी दिले मी घेतलेच नाही, ते त्यांचं, तुझं आहे तुझं पाहिजे. पण आला ज्या ताईंनी सल्ला दिला, माझ्या बोलण्याच्या ह्याच्याबद्दल थोडेसे ज्या त्यांनी मला सल्ले दिले त्यांच्याबद्दल मी खूप आभारी आहे.
असं नाही की माझं कौतुकच करावं, त्यांनी माझ्या चुकाच दाखवल्या, पण त्या माझ्या इम्प्रूव्हमेंटसाठी दाखवल्या, माझ्यातल्या कलागुणांना वाव दाखवणाऱ्या मिळाल्या, माझ्या चुकांना दाखवल्या, माझ्या काही उच्चारणावर दाखवल्या. मला त्याचा फायदाच होतो ना. मला माझ्यामध्ये सुधारणा करायची आहे, पण मला दुसऱ्यांचा नकारात्मकताही घ्यायची नाही आहे. त्यामुळे ज्यांना अपशब्द वापरायचे आहेत त्यांनी जरूर वापरावं. त्याला उत्तर न देणं हे माझ्या हातात आहे. माझं हे मत पटतंय का तुम्हाला की संवाद ही कला आहे आणि वाद करणं ही वृत्ती आहे. कला ही जोपासावी लागते, वृत्ती उफाळून येते. हे माझ्या मुख्याध्यापकाचे शब्द आहेत. ते मी आत्ता म्हणजे मी 5-6 वर्षाची असतानापासून ते ऐकलेलं शब्द आज मला ह्या सोशल मीडिया माध्यमामुळे पूर्ण पटले. मी तुम्हाला ते माझे मत व्यक्त केलं आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की त्याच्याबद्दल लाईक कॉमेंट करा. तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.